जय महाराष्ट्र पब्लिक। तर परत स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर भावानो आज आहे बेंदूर। तर आता गावात असं डॉल्बी लेवेट लावल्यात, आपण तिकडे चाललोय कारण का इचलकरंजीतला बेंदूर बघायसारखा असते म्हणून तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा चला। आणि आता आपला थोड्या वेळात आपण आता वॉटरफॉलला फिरायला गेलो, तिथलं ब्लॉग टाकले, तुम्ही बघा ते कसं वाटते आणि सांगा। चला बघ स्टार्ट करा। मगाशी स्टोऱ्या बघालतो, कमीत कमी 20 ते 30 वर स्टोऱ्या डॉल्बी आहे। आज बेंदूरच्या निमित्त डॉल्बी आहे, एवढ्या स्टोऱ्या बघितले माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या। आता जाऊन डॉल्ब्या बघूया किती आहेत। चला आता इचलकरंजी झाले। तुम्हाला स्टार्टिंग बघितलं मगाशी कपनूरातलं, ट्रॉफिक तर जाम चालतं, इथं व्हिडिओ घ्यायला आला नाही मला। पण आता पुढे बघा कसं डॉल्बी आहे, बैल कसली नटवत्यात बघा नुसतं तुम्ही। चला बघ। आता आपण गावात आले, आता इथनं बघा नुसतं डॉल्बी आणि बैल। कारण का विषय काय होणार आहे, आता माझा आवाज येणार नाही डॉल्बी जागे, त्यामुळे तिथं काही मी बोलणार नाही। ब्लॉग कंटिन्यू करा। चला भावानो आता टॉप दाखवतो, टॉप मध्ये चौकातल्या डॉल्ब्या विशाळ।
सरचे स्वागत. झेंडा चौक लोकमंडळातर्फे सरचे स्वागत. तर भावांनो, कसा वाटला व्हिडिओ, कसं वाटलं बेंदूरचा आपल्या डॉल्बीचे कमेंट करून सांगा. आणि ती 21 जण वैदा परत काळेश्वरी कसं काय म्हणते कॉम्पिटिशन इकडनं भूल शॉटला ओढायचं कानं किरवा कापूस घेतले मी कापूस विकत कानं एवढी किर चालते. तर भावांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला बाय. परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.